नमस्कार. मराठी छाप या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर फक्त कामाचे व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. तर आजचा व्हिडिओ आहे ई-केवायसी कोणी करावी आणि कोणी करू नये. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ई-केवायसी कोणी करू नये. तर पहिला मुद्दा आहे, आधारामध्ये छेडछाड केलेल्या महिला लाभार्थी, जसे की त्यांनी आपले वय बदललेले आहे, कमी जास्त केलेले आहे, नावात बदल केलेला आहे, अशा महिलांनी केवायसी करू नये. बघा, दुसरा मुद्दा आहे, घरामध्ये 4 चाकी गाडी असल्यास लाभार्थी. बघा, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडीची आरटीओची नोंद आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांनी अजिबात केवायसी करू नये. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे. बघा, तिसरा मुद्दा असा आहे की ज्या महिलांचे किंवा ज्या कुटुंबाचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असते, अशा महिलांनी या योजनेचा जी काही केवायसी आहे ती अजिबात करू नये. आणि चौथा मुद्दा असा आहे, एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला लाभार्थी लाभ घेत आहेत असे लाभार्थी. बघा, एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त महिला, म्हणजे बघा, एका घरामध्ये एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि एक अविवाहित आणि एक विवाहित अशा 2 महिलांना एका घरात लाभ मिळणार आहे. अशा घरामध्ये जर जास्त महिला असतील तर त्यांनी कृपया ई-केवायसी करू नये. पाचवा मुद्दा आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतो. बघा, ज्या कुटुंबात कोणी व्यक्ती असो, मतलब महिला लाभ घेत आहे आणि त्याचा पती टॅक्स भरतो आहे, किंवा त्याचा सासरा टॅक्स भरतो आहे, किंवा सासू टॅक्स भरते, तर अशा महिलांनी या योजनेसाठी केवायसी अजिबात करू नये. 6वा मुद्दा असा आहे, घरामध्ये कोणी शासकीय कर्मचारी असल्यास. बघा, सरकारी नोकरीला जर घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती असेल तर अशा महिलांनी ई-केवायसी करणे टाळावे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे, बघा, इतर योजनेचा 1500 रुपयाचा मानधन तर तुम्ही घेत असाल, म्हणजे ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत महिलांसाठी, श्रावण बाळ योजना आहे, त्यानंतर विधवांचा पेन्शन योजना आहे, अनेक अशा वेगवेगळ्या योजना, लाडकी बहीण ही योजना सोडून दुसऱ्या योजनेमधून जर तुम्ही लाभ घेत असाल तर या योजनेची केवायसी करू नका. अन्यथा सरकार तुमच्याकडून सर्व जे काही हप्ते आहेत ते वसूल करण्याची शक्यता आहे. म्हणूनच या 7 नियमामध्ये ज्या लेडीज बसतात अशा महिलांनी ई-केवायसी करावी, अन्यथा बाकीच्यांनी ई-केवायसी करू नये. कारण जर तुम्ही केवायसी केली आणि सरकारला जर सापडला ई-केवायसीच्या नियमाबाहेर तुम्ही केवायसी केली आहे असं, तर तुमच्याकडून सर्व हप्ते वसूल केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शक्यतो ई-केवायसी करणे टाळावे. कारण ई-केवायसी जरी तुम्ही केली तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ऑटोमॅटिक तुमचे नाव या योजनेमधून कट करण्यात येतील आणि तुम्हाला दंड पण भरावा लागू शकतो, वसुली होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही सध्या जसे आहात तसे थांबा. आणि ज्या महिला या 7 नियमामध्ये बसतात त्यांनी ताबडतोब ई-केवायसी करावी. कारण ई-केवायसी करत असताना सध्या खूप अडचणी येत आहेत. या अडचणीला सामना करण्यासाठी तुम्ही ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ई-केवायसी करून घ्यावी. धन्यवाद. मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच